चिमू आणि चिमी. मुंबईतल्या एका उपनगरात एक मोठी ऐसपैस बाग आहे. माणसांसाठी सकाळी 11 वाजता बाग बंद होते आणि संध्याकाळी 4 वाजता उघडते. या वेळात बागेत पक्ष्यांचं राज्य असतं. गवतातले छोटे किडे आणि झुडपातल्या तळ्याशी मिळणारे बारीक किडे टिपण्यासाठी चिमण्या, पोपट, साळुंक्या आणि कबुतरं बागेत फुरफुरत भुरभुरत असतात. लोकांनी खाऊन टाकलेल्या गोष्टीत काही खायला मिळतं का, ते कावळे काव काव करत पाहत असतात. त्या दिवशी 11 वाजले. वॉचमन बागेला कुलूप ठोकून घरी गेला. समोरच्या घरांवर, पाण्याच्या टाक्यांवर, दुकानांवर आणि झाडांवर टपून बसलेले कावळे कावकावत बागेत शिरले. काही बागेवर घिरट्या घालू लागले. इतक्यात बागेतल्या एका कोपऱ्यात कावळ्यांनी कल्ला केला. कावळ्यांना काहीतरी वेगळं दिसलंय हे इतरांना समजलं. बागेतल्या त्या कोपऱ्यातल्या झाडाच्या मागे फरसाणाचं एक पाकीट आणि एक चकचकीत बांगडी पडली होती. सगळे कावळे त्या फरसाणाच्या पाकिटावर तुटून पडले. पण एका डोम कावळ्यानं ती बांगडी उचलली आणि तो उंच उडाला. त्याच्या पाठोपाठ दुसरा भुरा कावळा उडाला. भुरा कावळा उडता उडता म्हणाला, "ए, ती काही खायची गोष्ट नाहीये. तू चाव चाव चावशील आणि चोच मोडून घेशील." बागेतल्या पिंपळाच्या झाडावर बसत डोम कावळ्यानं बांगडी पायात धरली. वर चोच करून तो म्हणाला, "ए भुऱ्या, मला शहाणपणा शिकवू नकोस. काय खायचं काय नाही खायचं हे मला बरोबर समजतं. ही बांगडी मी माझ्या कावळूच्या गळ्यात घालणार आहे. कळलं?" "वेडेपणा करू नकोस. त्याच्या गळ्यात बांगडी घातलीस तर त्याला काही खाता येणार नाही." "अरे, माणसांची मुलं गळ्यात माळा घालून खातातच ना, तसाच माझा कावळू." "आपण वेगळे आणि माणसं वेगळी." "काहीतरीच काय. अरे, कावळू तर माणसांच्या मुलांसारखे हट्ट करतो. हे हवं आणि ते नको म्हणून धिंगाणा पण करतो. कावळूला पण जेवताना खोड्या खूप. रविवारी अजिबात व्हेज खात नाही. आणि तुला माहितीये का, त्याला ते रस्त्यावरचं स्पायसी चायनीज तर खूप आवडतं." "आ, कमालच आहे मग." "आता आम्ही ठरवलंय, माणसांप्रमाणे आपण पण कावळूचे लाड करा." Sample complete. Ready to continue?